माझ्याकडे पण लक्ष द्या. पंचायत समितीचे उमेदवार आहेत, जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत राहुल दादा, मी रोहिणी दादांना. मी तुमच्यातलीच सर्वसामान्य स्त्री आहे. माझे पती काय कारखानदार बी नाही आहेत, कुठले काय त्यांनी कुठले चेअरमन पण नाही आहेत, फक्त एक पशु डॉक्टर आहेत साधे. काय त्याच्यानंतर काय, मी आता 2.5 वर्ष ग्रामपंचायतीत होते. तुम्हाला सर्वांना हुकुमशाही आवडते की लोकशाही आवडते? बरं, मग लोकशाहीत लोकांसाठी करण्यासाठी लोकशाही आहे काय फक्त माझंच ऐका, मी काय म्हणेन तेच करा, असं तुम्हाला आवडतंय काय? नाही आवडतंय काय सांगा, कारण मला ते कळायला पाहिजे. जे महिलांचे जे प्रश्न आहेत ते मी तिथं मांडू शकले नाही, माझं काही तो ऐकून घेत नव्हता, म्हणून मी राजीनामा दिला. आता परत मला महिलांसाठी उभं राहण्यासाठी मला राजू शेट्टी साहेबांनी उमेदवारी दिली, महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली. ह्या एवढं यांच्या सगळ्या मोठ्या माणसांचा मला एवढा आशीर्वाद आहेत. मला तुमच्या मतांचं सहकार्य पाहिजे, म्हणून विचारायचं तुम्हाला हुकुमशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे? मग तुम्ही प्रचंड मताने आम्ही दोन्ही उमेदवार, राहुल दादा सुद्धा अडेकोट आहेत, शेतीशी त्यांची नाळ जोडलेली आहे, कुठं लांबचा नाही आहे, तो शिराळा तालुक्यातले ते नाही आहे, इथले रुईतलेच आहेत. मी माणगावातलीच आहे, दोरच तुम्ही इथं बघणार आहे मला माणगावात. तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही मला सांगू शकता सा. नंतर ज्यांनी तुम्हाला आत्ता हळदी कुंकूचा कार्यक्रम आमचा होता तिथं 5 नंबर वार्डातली काय 5 आणि 6 नंबर वार्डातल्या महिलांना धमकी देण्यात आली की त्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊ नका सा. ते असं हळदी कुंकू कार्यक्रम काच मंदिर येथे आहे, पण आपल्या 6 नंबर वार्डात पण बायकांकडे निरोप देण्यासाठी बायका फिरत आहेत. आपल्या महिलांना कोणीही जाणार नाही, जाऊ नका अशी त्यांची काळजी घ्या, अशी त्यांना धमकी देण्यात आली आहे. हळदी कुंकू कार्यक्रम काय सौभाग्यवतीचं लेणं आहे, पण त्या महिलांनी ठरवायला पाहिजे की आपण सौभाग्याचं वाण घ्यायला पाहिजे काय नको, काय पुरुषांचं ऐकायला पाहिजे काय त्याची हुकुमशाही ऐकायला पाहिजे. हळदी कुंकू कार्यक्रम कशासाठी असतोय, मग ते त्या महिलांनी ठरवायला पाहिजे. आणि इथं आसपासच्या गावात मी आतीकडे म्हणा बुडशिंगे फिरलो, साजनीत जातोय, विकास कामं सगळीकडे होत्यात, कोण कोणाच्या खिशातलं पैसे घालत नाहीत. सरकारकडनं ते येतच असतात, योजना असतात, सरकारकडनं पैसे येत असतात. मी केलो उगाच गाजेवाजे करायचं नाही. तुम्ही आता कोण पण ट्रिपला जाऊन आलात चिला, पण आत्ताच कसं ट्रिप जायचं त्याला सुचलं, इतके दिवस का सुचलं नाही? पुढं घाऊ येत आहे, पंचायत समितीचे इलेक्शन लागणार आहे, याचे त्यांनी 2 महिने 4 महिने अभ्यास करून तो बरोबर पुढं इलेक्शन असले की चालू असते. हे करतो ते करतो, गावात कुठं पण करा, कुठल्या पण गावात जावं, कुठं पण जावं, सगळीकडे विकास कामं आहेतच की, गटरी काढतात, रस्ते करतात, सगळं आहे. पण तिथं एवढं राजकारण नाही की मीच केलो. तुमच्या माणगावातच तेवढं राजकारण चालू आहे. सगळ्याला मीचपणा, मी 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 काय म्हणीन तेच. ते मला 2.5 वर्ष तिथं राहिलो, मला नाही पटलं. आम्ही एवढं निवडून आलो, आम्हाला संविधान संघटनेकडून निवडून दिलं, पण आमचं एकही शब्द तो ऐकणार नाही, तर तिथं राहण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे मी सांगते सर्वांना, तुम्ही पण राहुल दादा आणि रोहिणी दादांना जर एक महिला उमेदवार तुम्ही निवडून पुढे चांगल्या संधी निर्माण करून तुमच्यासाठी द्यायचं असेल तर तुम्ही राहुल दादाला आणि रोहिणी दादांना भरपूर प्रचंड मताने निवडून द्या. एवढेच माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे. जय महाराष्ट्र.